नमस्कार मंडळी, आज होता रविवार. म्हटलं निवांत उठू. आज काय गाडी पण भरायची नव्हती आपल्याला. आज काय सगळं निवांतच आहे. आज काय सूर्यदेव आपल्या आधी उठला होता. सूर्यदेवला नमस्कार करून उठलो. म्हटलं चला नाश्ता करून येऊ. आणि म्हटलं आपला अशरफ भाई काय करतात. आपल्या आश्रम काय बोलताय बघा, बोला काय बोलला. फोटो काढला का? चायची डबरीवाली काय बोलते? एक नंबर चालू एक नंबर करतो का माझा निकाट करतो का चायची नंबर जवानीमध्ये जाम मार खाल्ली ती जाम जाम इकली जवानीमध्ये ती जाम इकली चायवाली जाम जाम इकली मजबूत. हे थेरडे एवढं चावड बोलतय ना, बघा काय बोलते. आणि माझ्यासाठी काय तिच्यासाठी काय आम्हाला तुझ्या आईसाठी ना ती माझ्या आईसारख्या यांच्या आयटम आहे. तर मंडळी दिवसभराचा टाइमपास करून आपल्या सोमवारी गाडी भरली. नेहमीप्रमाणे आपण आपल्या एसपीच्या पंपात आलेलो डिझेल टाकायला. पावतीवर सही केली, पावती फाडली आणि टाकायला चालू केले डिझेल. आज काय जास्त नाही, 11,500चं डिझेल बसलो. डिझेल टाकून पोहोचलो गोवा बॉर्डरवर. नेहमीप्रमाणे लोकांना त्रास द्यायचं काम यांचं चालूच होतं. आपण काय आज स्वतःहूनच थांबलो, कारण का आपल्याकडे होता बाटल्या. कुठं पकडल्यानंतर लावायचं बांबू, त्याच्यापेक्षा म्हटलं स्वतःहूनच थांबू. त्यांचं मिटवून निघालो. आलो आपल्या हॅप्पी पंजाबी डाब्यावर जेवायला. इथं आल्यावर काय आपली दाल मखनी फेमसच आहे. पोटभर रेटवली. म्हटलं झोप येईल तिथं झोपू. आता लागूया म्हटलं रोडला. राजापूरच्या पुढे येऊन झोपलो जरा. आपली गाडी पण जरा हिट करत होती. म्हटलं इथंच देऊया ताणून. आता आपल्या रत्नागिरीच्या हातखांब्याच्या जरा पाठी बघा कसला नजारा आहे सकाळ सकाळ. असा नजारा फुकट बघायला ड्रायव्हरच व्हायला लागतं भावानो. मग काय मारले आपल्या चिपवण्यात रॉयल एंट्री. खेळायला बॅट नव्हती. म्हटलं बॅट घेऊन जाऊया. पोरं पण होतील खुश, आपण पण खुश. मस्तपैकी खेळून वगैरे जाऊ. त्यात हा एक नग बघा, यायला डायरेक्ट आयटमच्या पप्प्याच मोबाईलच्या कव्हरवर चिकटवला नाही. काय नाही काय एवढं प्रेम होतं जाते बघा. आईला एक एक शौकीनेच मला भेटलेत ते. बघा नग हसतोय बघा कसा. शॉक पण लय मोठे मोठे ह्यांचे. तिथनं आलं चिपवूनला पान खायला. आपण काय खात नाही पण ह्यांना लागतो ना. पान खाऊन डोक्यात भिंगरी फिरल्याशिवाय ह्यांचं डोकं चालत नाही ना, त्यामुळे खायला लागतं. त्याचा पान कसा जरा लागतो ना लगेच. खाल्ल्या तोंडात टाकल्यावर लगेच भिंगरी तयार होते ना डोक्यात. म्हटलं आता निघू. घेतला परशुराम घाट चढायला हळूहळू. पुढे आलो नि लागला ट्रॅफिक कोलाटला. जिसका डर था वही हो गया. अर्धा तास गेला. तिथं आलो विजय हॉटेलला. आपलं काय फेमस हॉटेल. भूक लागली होती. घेतली चिकन थाळी. पंखा काय फासच होता आपला. दिला रट्टा लावून चिकन थाळीवर. तिथून पुढे आपल्याला सकाळी 6 वाजले बरोबर ठाण्यात पोचायला. हळूहळू सूर्य उजडत होता. सकाळ सकाळ कारवाले काय घालतायत मध्ये मध्ये येऊन. ठाण्यातनं राईट मारला काळव्याला. म्हटलं आज पण पुढे नाशिक हायवेला ट्रॅफिक लागतंय की काय, पण नाही तसं काही दिसत नव्हतं मॅपवर तरी. तर आता पुढे जाऊन बघूया लागतंय की नाही. नाही ना, आज काय ट्रॅफिक नाही आहे. आज आपलं नशीब चांगलं आहे. तिथून वरती नाशिक हायवेला लेफ्ट मारला. तिकडं पण काय सापच होतं, काही नाही. पोचलो आपल्या गोडाऊनला. काय दिले पेपर वगैरे. म्हटलं आता खाली करू आणि बघूया आता लोड आज भेटतोय का नाही. चला मंडळी, आपण भेटूया आता आपल्या पुढच्या लॉग मध्ये. लॉग आवडल्यास अकाउंटला फॉलो करा.